सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा GR महाराष्ट्र। आणि समाजकारण जास्त, कामं जास्त, विकास जास्त, आमचा भर फक्त विकासावरती। आम्हाला कोणावर आरोप करायचा नाही, कोण किती विद्वान आहे पुसदच्या जनतेला माहिती आहे, म्हणून आम्ही फक्त विकास घेऊन पुसदच्या जनतेच्या चरणी घरोघरी जाऊन आम्ही मत मागणार आहोत। आणि मला विश्वास आहे पुसदच्या जनता विकासाच्या मुद्द्यावरती आदरणीय निखिलजी चिद्दरवार आणि आमचे सर्व उमेदवाराला विजयाचा आशीर्वाद देतील। त्यांचं मत आशीर्वादाच्या रूपाने आम्हाला मिळणार आहे। माझ्या मनात त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे, मला 100% खात्री आहे। आता हे सगळं झाल्यानंतर मात्र विरोधी पक्ष आरोप प्रत्यारोप कर, काँग्रेसचीही सत्ता होती, काँग्रेसकडे प्रचंड मोठे नेते होते, काँग्रेसचा त्या ठिकाणी महसूल मंत्री होते, त्यांच्या मंत्रिमंडळात सहकारी फार वेळेस होते उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये। मग मला पुसदच्या काँग्रेसच्या नेत्यांना एक प्रश्न विचारायचा की त्या उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये तुम्ही किती निधी आणला पुसद नगर परिषदचा? 0। कधी त्यांना आठवण आलीच नाही। ते सगळे वैयक्तिक सेटलमेंटसाठी जायचे। मुझे ये पोस्ट दे दो, कोणी म्हणायचं मला हे पोस्ट द्या, कोणी म्हणायचं मला महाराष्ट्राच्या बॉडीत घ्या, कोणी म्हणायचं देशाच्या बॉडीत घ्या। अरे पुसदच्या विकासासाठी किती निधी आणलं? त्या ठिकाणी त्यांचेही काँग्रेसचे मंत्री होते, त्यांनी का काम नाही केलं पुसद नगर परिषदेसाठी किंवा पुसदच्या ग्रामीण भागासाठी? किती निधी आणलं? कोणी अडवलं होतं का? तुम्ही भाजपावरती टीका करता की आम्ही निधी आणलं, कोण म्हणते आता आम्ही भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीणची योजना सुरू केली। 30 लाख घरं देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं उद्दिष्ट पूर्ण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दिल्लीला जाऊन दीपावलीच्या आधी 15 लाख घरकुल मंजूर करून त्या ठिकाणी घेऊन आले। अनेक लाखो रुपये, करोडो रुपयाचा निधी पुसदच्या, फक्त पुसद नाही महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी आणलं।